काय सांगाल तुम्ही 275 कोटीचा धनंजय मुंडे घोटाळ्याचा आरोप केलाय अंजली दमन यांनी, खूप खुलासे केलेले आहेत, तुमची काय भूमिका या संदर्भात? काय ते पहिल्यापासूनच खूपच घोटाळेबाज आहे, लफडेबाज घोटाळेबाज, म्हणजे एक राज्याला तो मोठा दुर्दैवी डाग आहे, दुर्दैवी डाग आहे. कारण गोरगरिबांची मदत घ्यायची, सहकार्य घ्यायचं, शेतकऱ्यांचं सहकार्य घ्यायचं, ओबीसींचं घ्यायचं आणि त्यांच्याच ताटात माती कालायची त्याच गोरगरिबांच्या, हे त्याचं एक पिंड झालेलं आहे की गरज आहे तोपर्यंत जवळ घ्यायचं आणि त्यांनाच चुरून खायचं, ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत ही ती आता अवघडी पडली. लोक पहिले बोलत नव्हते, आता बोलायला लागले. मात्र एवढं जर भ्रष्टाचार एक मंत्री या राज्यातला करत असेल तर याला सरकार जवळ करतंच कसं, हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. पाटील साहेब, तुम्ही सुद्धा बोलला होतात की माझं आता उपोषण संपल्यानंतर धनंजय मुंडेचे अनेक लफडे, अनेक घोटाळे माझ्याकडे आहेत, परळी ते बीड ते मुंबई मी हे सुद्धा एक्सपोज करणार आहे. तुमचं काम कुठवर आलंय, तुम्ही सुद्धा हे सगळं आणणार? मी आता मागं लागणारच आणि मी ज्या वेळेस मागं लागतो ना त्यावेळेस माणसाला टिकवितो, त्याशिवाय आपण गप नाही बसत. आपण टिकविणार म्हणजे टिकविणारच, कारण त्याच्या हातून खूप वाईट कृत्य त्याच्या टोळीनं घडून आणलेलं आहे, संतोष भाया देशमुखांचा खून करून. त्यामुळं त्याला तर सुट्टी नाही. आता उद्याच्याला आज माझ्या काही तपासण्या झाल्या की उद्याच्याला मी सुट्टी घेणार आहे आणि सुट्टी घेतल्याच्या नंतर उद्या मी आंतरवालीत जाऊन दर्शन घेऊन शहागडला, अंकुशनगरला जाणार आहे. त्यामुळं मी आता टप्प्याटप्प्यानं बरोबर मागं लागतो. निवडणुकीपूर्वी तुमच्याकडे काही शेतकरी आले होते, असाच काही वेगळा घोटाळा तुम्हाला सांगत होते, ते काय होता? पीक विमाच्या, ते पीक विमा नाही, ते हार्वेस्टरचं काहीतरी अनुदान होतं, त्यासाठी एवढे पैसे मला त्याला द्या असं तो म्हणला होता, मला द्या आणि मग मी